आवाज तुम्हाला ऐकू आला का? मस्त कुरकुरीत झालेली आहेत. मी तुम्हाला सांगू का, अशा पद्धतीची कुरकुरीत भजी करण्यासाठी आहे ना, खूप जास्त गोष्टी लक्षात ठेवाव्याच लागत नाहीत आणि खूप जास्त हे असं करा, हे तसं करा, हे तसं करा, अजिबात काही नाही आहे. एकदम सिंपल तरीसुद्धा मस्त कुरकुरीत अशी ही रेसिपी कशी करायची ते पाहूयात. सगळ्यात अगोदर तर इथं आपण एक बाउल घेतलेला आहे आणि मी इथं बेसन पीठ घेते. हे बेसन पीठ मी चाळून घेतलेले, कारण की आम्ही अगोदरच एकदम डब्यात पीठ चाळून ठेवतो. हे घरच्या डाळीचं पीठ आहे. तर इथं आपण 1.5 कप पीठ घेतोय. आता याच्यामध्ये आपल्याला ओवा टाकायचा आहे. तर साधारण पाव चमचे ओवा कंपल्सरी हातावरती अशा पद्धतीनं आपल्याला हा चोळून घ्यायचा आहे किंवा क्रश करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं मी जिरेपूड घेते. जर ही तुमच्याकडे नसेल तर अर्धा चमचा जिरं घेतलं तरीही चालेल. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट अर्धा छोटा चमचा. इथं आता मी हे तांदळाचं पीठ वापरते, पण प्रत्येकाकडेच तांदळाचं पीठ असतं घरामध्ये असं नाही आहे. तर जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर याच्याऐवजी तुम्ही बारीक रवासुद्धा वापरू शकता. हे मी 2 चमचे घेतलेले. थोडीशी हळद. आता इथं आपण तिखटपणासाठी ही लाल चटणी वापरतोय, तुमच्या चवीनुसार टाकायची आहे. खूप सगळी कोथिंबीर, चवीनुसार मीठ. एकदा हे मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकायचं आणि गुठळ्या विरहित असं आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे. आणि सुरुवातीलाच खूप जास्त पातळ हे बॅटर करायचं नाही. काय होतं, परत आहे ना नंतर जर बटाटा आपला ओला असेल तर मग ते थोडा थोडा बटाट्याचे स्लाइस जाऊन मग हे थोडंसं पातळसर होतं शेवटी. तर त्याच्यामुळे सुरुवातीलाच करताना खूप जास्त पातळ करायचं नाही. तर इथं आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता. हे अशा पद्धतीचं फ्लोईंग आहे. तर ह्याला असं चांगलं असं आपण फेटून घेऊयात. आता हे मी अशा पद्धतीचं बॅटर केले, पण तरीही तुमच्या जर लक्षातच नाही आलं की हे किती पातळ असायला हवंय तर त्यावेळेस काय करायचं, पीठ हे तयार करून घ्यायचं. एकच स्लाइस ह्याच्यात टाकायची, एक भजा सोडून बघायचा, म्हणजे मग तुम्हाला कळतं की याच्यामध्ये आणखीन किती पाणी गेलं पाहिजे. तर ती एक सगळ्यात सोपी ट्रिक आहे. कारण की काय होतं, मी प्रमाण सांगणं आणि प्रत्येकाचं बेसन पीठ त्याची क्वालिटी ही वेगळी असते. तर त्याच्यामुळे ते प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळे आपण स्वतःसुद्धा शिकू शकतो की कशा पद्धतीनं त्यातलं पाणी ॲडजस्ट केलं पाहिजे. हे पीठ मी एवढ्या वेळ झाला असं फेटते कारण की हे पीठ हलकं होणं गरजेचं आहे. त्यामुळे हे मी फेटते. साधारण एक 7 ते 8 मिनिट हे आपल्याला अशा पद्धतीनं फेटून घ्यायचं आहे. तर इथं आता हे पीठ आपण चांगलं फेटून घेतलेलं आहे. आता हे पीठ कमीत कमी 10 मिनिट तरी भिजणं गरजेचं आहे. तर त्यामुळे हे आता आपण बाजूला ठेवून देऊयात. 2 बटाटे घेतलेले आहेत आणि शक्यतो घेताना असे उभे बघून घ्यायचे, कारण की आपल्याला परत हे खिसायचे आहेत ना, तर त्यामुळे ते सोपं जातं. याच्यावरची ही साल काढून घेऊयात. आपण दोन्ही बटाटे खिसून घेतलेले आहेत. इथं या बाउलमध्ये पाणी घेतले आणि आता हे अशा पद्धतीचं स्लायसर घ्यायचं आणि हे ॲडजस्ट करून घेऊयात. आपल्याला आहे ना खूप जास्त जाड किंवा एकदम जास्त पातळ अशीही आपल्याला स्लाइस नको आहे. तर त्या हिशोबाने आपण ही स्लाइस पाडतोय. तर ही थोडीशी पातळ आहे, याच्यापेक्षा थोडीशी जाड करते. तर हे बघा, हे अशा पद्धतीची आपल्याला याची स्लाइस हवी आहे. तुम्ही बघू शकता अशी खूप जास्त पातळ नाही. मग अशी पहिली जी आपण केली ती ना ती थोडीशी जास्तच पातळ होती. तर ही आपली बरोबर आहे. अशाच पद्धतीची आपल्याला ही स्लाइस हवी आहे. सगळं बटाटा स्लाइस करून घेऊ. तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत हे जे आपले बटाटे होते की नाही ते अशा पद्धतीने आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि आता यातलं पाणी निथळायचं आहे आणि एका ताटामध्ये ह्या काढून ठेवूयात. आता बऱ्याचशा जणी काय करतात माहिती आहे का, ह्या फोडी पुसतात देखील. पण काय होतं, अर्थातच आपण जेव्हा घरामध्ये स्वयंपाक करतो ना त्यावेळेस इतका सगळा सायास करायला आपल्याला वेळ नसतो. आणि तुम्हाला सांगू का, वेळेचंही काही नाही. एखादा पदार्थ व्यवस्थित करायचा म्हटलं तर आपण त्याला तेवढा वेळसुद्धा देतो. पण याला खूप जास्त अट्टहास करायची खरंच गरज नाही आहे. फक्त त्या बाउलमधनं अशा बाजूला काढून ठेवायच्या फोडी. आणि इथं आपलं हे बॅटर हे सुद्धा आपलं तयार झालेलं आहे. थोड्या वेळ हे भिजलेलं आहे. आपण आपले बटाटे खिसत होतो तोपर्यंत. आता इथली आपली बटाट्याची ही स्लाइस आणि याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला हे डीप करून घ्यायचं आहे.
गॅसचा फ्लेम आता मी मीडियम केलेला आहे. एक्स्ट्राचं पीठ असं हलकं असं आपल्याला ते असं त्यातनं काढून घ्यायचं किंवा सेपरेट करून घ्यायचं. सुरुवातीला मी एकच भजा सोडलेला आहे आणि हलकं असं हे जे तेल आहे ना या भज्याच्या वरती टाकायचं. सुरुवातीला एक का सोडला आहे माहिती आहे का, कारण की बऱ्याच वेळेस असं टेम्परेचर त्याचं मेंटेन ठेवण्यासाठी किंवा कशा पद्धतीनं ते तेल तापले हे आपल्या लक्षात यावं याच्यासाठी एकच भजा सोडून बघितलेला आहे. आणि तुम्ही इथं बघताय छान अशा पद्धतीनं तो फुगलेला आहे. हलका असा याचा रंग बदललेला आहे. काढून घेऊयात. आता आहे ना दुसऱ्या बॅचला मात्र आपण थोडेसे जास्त भजी सोडून घेणार आहोत. एक्स्ट्राचं पीठ असं निथळून घ्यायचं आहे आणि भजा सोडताना मधोमध सोडायचा, तो आपोआप कडेला जातो. गॅसचा फ्लेम मीडियम ठेवलेला आहे, खूप जास्तही लो ठेवायचा नाही. तुम्ही बघताय छान मस्त अशी आपली भजी फुगलेत. हे बघा इथं आपली ही दुसरी बॅच देखील छान अशा पद्धतीनं तळून तयार झालेली आहे. तेल निथळूयात आणि बाजूला काढूयात. आपले इतर भजे होत आहेत तोपर्यंत इथं मी तुम्हाला दाखवते. बघू शकता मस्त टम्म असा हा फुगला आहे की नाही. आणि अशाच पद्धतीची आपली कुठलीही भजी जरी तुम्ही घेतली तरी सेम तशीच झालेली आहे. तुम्हाला एकदा मी आवाज ऐकवते. आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता गरमागरम आहे. याचे लेयर्स तुम्ही बघताय खालच्या वरच्या आणि मधला बटाटा दोन्ही बाजूनी अगदी परफेक्ट असे झालेले आहेत. बटाटा गरम आहे आतलं. छान अगदी परफेक्ट तुम्ही जे बघू शकता. मस्त. तुम्हाला सांगू का वरून छान कुरकुरीत आणि आतनं सॉफ्ट अशा पद्धतीचे आपले हे बटाट्याचे भजे तयार झालेले आहेत. आणि तुम्ही तर बघितलं खूप काही मोठं जास्त लक्षात ठेवण्याची अजिबात गरज नाही आहे. अगदी साधी सिंपल आणि तेवढीच टेस्टी अशी ही रेसिपी आहे. त्यामुळे मी ज्या गोष्टी सांगितल्या तेवढ्या मात्र लक्षात ठेवा. आणि ही भजी या पावसाळ्यामध्ये तुम्ही घरी नक्की ट्राय करा. आणि तुमची कशी झालती हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. परत भेटूयात अशाच काही छान आणि सोप्यातल्या सोप्या रेसिपीज सहित. तोपर्यंत बाय बाय.